नमस्कार. नोकरीची ती सुरक्षितता सोडून व्यवसायाच्या स्वातंत्र्याकडे जायचा विचार मनात येतोय का? हा निर्णय खूप मोठा आहे, नाही का? तर चला, आज आपण मिळून ह्या प्रवासासाठी एक असा स्पष्ट आणि प्रॅक्टिकल नकाशा तयार करूया, जो ध्येयापर्यंत पोचायला नक्कीच मदत करेल. खरं तर हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो. पण बघा, हा फक्त करिअर बदलण्याचा निर्णय नाहीये, तर ही संपूर्ण जीवनशैली बदलण्याची गोष्ट आहे. म्हणूनच यावर खूप विचार करूनच पाऊल उचलणं महत्त्वाचं ठरतं. आता बघा, इथे दोन बाजू आहेत. एकीकडे आहे नोकरीची सिक्युरिटी, एक ठरलेलं उत्पन्न, आणि दुसरीकडे व्यवसायाचं स्वातंत्र्य, स्वतःचा मालक होण्याचा आनंद. पण या स्वातंत्र्यासोबत धोका आणि अनिश्चितता पण येतेच. म्हणूनच हा एक खूप मोठा लाईफस्टाईल चेंज आहे. आणि यासाठी सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे मानसिक तयारीची. तर आज आपण नेमके कोणत्या टप्प्यांवर बोलणार आहोत? सगळ्यात आधी पायाभरणी कशी करायची, त्यानंतर एक पक्का नकाशा म्हणजे प्लॅनिंग कसं करायचं, मग येईल प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ, त्यानंतर नोकरी सोडण्याआधी नक्की काय तपासायचं, आणि शेवटी यशस्वी होण्याची गुरुकिल्ली. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. कोणतंही मोठं काम सुरू करण्याआधी त्याची तयारी करावीच लागते. अगदी तसंच व्यवसायाचं आहे, आणि याची सुरुवात होते स्वतःला ओळखण्यापासून. हा आपल्या व्यवसायाच्या इमारतीचा पाया आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पाया जेवढा मजबूत असेल तितकीच इमारत उंच आणि भक्कम उभी राहील. तर आता स्वतःला काही प्रश्न अगदी प्रामाणिकपणे विचारायचे आहेत. पहिला म्हणजे, माझ्यात नक्की कोणती कौशल्ये आहेत? मला मनापासून आवड कशात आहे? मी आर्थिक आणि मानसिक जोखीम घ्यायला तयार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, माझ्यात संयम आणि सातत्य आहे का? ह्या प्रश्नांची एकदम स्पष्ट उत्तरं मिळणं खूप खूप गरजेचं आहे. ठीक आहे, स्वतःची ओळख झाली. आता वेळ आहे बाजाराला समजून घेण्याची. म्हणजे आपले ग्राहक कोण असणार आहेत, बाजारात आपले स्पर्धक कोण आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला मार्केटमध्ये मागणी आहे का? एक सोपं उदाहरण घेऊया. समजा फूड बिझनेस सुरू करायचा आहे, तर आधी हे तर बघावं लागेल ना की आपल्या परिसरातल्या लोकांना काय खायला जास्त आवडतं. आणि या सगळ्या रिसर्चमधूनच आपल्याला आपली योग्य बिझनेस आयडिया सापडते. अशी आयडिया ज्यात गुंतवणूक कमी आणि नफा जास्त असेल, कायम मागणी असेल, आणि आपला एक वेगळेपणा असेल. यालाच आपण USP म्हणजे युनिक सेलिंग पॉइंट म्हणतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयडिया कितीही भारी असली तरी ती कशी राबवली जाते, म्हणजे तिचं एक्झिक्युशन कसं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. बरं, आयडिया तर ठरली. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे. ती म्हणजे या आयडियाला सत्यात उतरवण्यासाठी एक पक्का नकाशा तयार करणं, म्हणजेच एक ठोस प्लॅनिंग करणं. आणि या प्लॅनिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आर्थिक नियोजन. एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा, व्यवसायातून पहिल्या दिवसापासून पैसे यायला सुरुवात होत नाही. म्हणूनच नोकरी सोडण्याआधी कमीत कमी 6 ते 12 महिन्यांचा आपला वैयक्तिक खर्च भागेल एवढा एमर्जन्सी फंड आपल्याकडे तयार असायलाच हवा. आणि हे तर झाले वैयक्तिक खर्च. याशिवाय व्यवसायाचा सुरुवातीचा खर्च वेगळाच. जसं की जागेचं भाडं असेल, कच्चा माल घ्यायचा असेल, मार्केटिंगवर खर्च करावा लागेल, सुरुवातीला एखादा कर्मचारी ठेवला तर त्याचा पगार. ह्या सगळ्या खर्चाचं नियोजन आधीच केलेलं बरं. हे जे सगळे हिशोब आहेत ना, ते येतात तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये. म्हणजे आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस काय आहे, आपले ग्राहक कोण आहेत, मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय असेल, आणि खर्च नफ्याचा अंदाज काय आहे. हे सगळं एका डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं पाहिजे. हाच आपला खरा रोडमॅप आहे. आणि हो, प्लॅनिंग करताना कायदेशीर गोष्टी विसरून अजिबात चालणार नाही. जसं की GST रजिस्ट्रेशन, शॉप ॲक्ट लायसन्स, आणि आपल्या व्यवसायाच्या नावाने एक करंट बँक अकाउंट उघडणं. या सगळ्या गोष्टी सुरुवातीलाच करून घेतल्या ना की नंतरची डोकेदुखी वाचते. चला, आता येतोय सगळ्यात एक्साइटिंग टप्पा, तिसरा टप्पा, प्रक्षेपण. म्हणजे आत्तापर्यंत जे काही कागदावर होतं त्याला प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आलीय. एक गोष्ट तर नक्की आहे, आजच्या जगात मार्केटिंगशिवाय यशस्वी होणं जवळजवळ अशक्य आहे. आणि यात सिंहाचा वाटा आहे तो सोशल मीडियाचा. म्हणूनच आपला ऑनलाईन प्रेझेन्स म्हणजे इंटरनेटवर आपली एक ओळख असणं हे अत्यंत गरजेचं आहे. फक्त प्लॅनिंग करून भागत नाही. व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काही कौशल्य विकसित करावी लागतात. जसं की संवाद कौशल्य, सेल्स आणि निगोसिएशन, थोडंफार बेसिक अकाउंटिंग, आणि अर्थातच डिजिटल मार्केटिंग. या गोष्टी शिकल्याशिवाय गाडी पुढे नेणं खूप अवघड आहे. आणि हो, रिस्क मॅनेजमेंट म्हणजे धोका व्यवस्थापन, हे विसरून कसे चालेल? 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. सुरुवात नेहमी लहान प्रमाणात करा. 2. कर्ज घेण्याआधी 1000 वेळा विचार करा. आणि 3. आपल्याकडे नेहमी एक बॅकअप प्लॅन तयार पाहिजे.
आता आपण या प्रवासातल्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. सगळी तयारी झाली आहे, प्लॅन तयार आहे, पण नोकरीचा राजीनामा देण्यापूर्वी एक फायनल चेक करणं खूप गरजेचं आहे. ओ बरोबर ऐकलात. थांबा, उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. आता ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्यावर अगदी शांतपणे गांभीर्याने विचार करा. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा सल्ला, थेट नोकरी सोडू नका. जर शक्य असेल तर सुरुवातीला नोकरी सांभाळून पार्ट टाइम व्यवसाय सुरू करा. याने काय होईल, तुमचा महिन्याचं उत्पन्न चालू राहील आणि तुम्हाला व्यवसायाचा एक अंदाजही येईल. आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट, तुमचं आर्थिक सुरक्षा कवच. 6 ते 12 महिन्यांचा खर्च भागेल एवढी बचत तुमच्या बँक अकाउंटमध्ये तयार हवीच. जोपर्यंत व्यवसायातून एक स्थिर उत्पन्न यायला लागत नाही, तोपर्यंत हीच बचत तुम्हाला सांभाळून घेईल. आणखी एक गोष्ट, तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा, मग तो मानसिक असो किंवा आर्थिक, तो खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्याशी याबद्दल मोकळेपणाने बोला. आणि एक वास्तव स्वीकारायला हवं की व्यवसायात पहिल्या दिवसापासून नफा होत नाही. त्यासाठी खूप संयम लागतो. बरं, आता समजूया की नोकरी सोडण्याचा निर्णय पक्का झालाय. तर आता यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली काय आहे? पहिलं, कामात सातत्य ठेवा. दुसरं, ग्राहकाला नेहमीच पहिलं प्राधान्य द्या. तिसरं, लोकांकडून फीडबॅक घ्या आणि त्यानुसार सुधारणा करत राहा. आणि चौथं, बाजारातले नवीन ट्रेंड्स नेहमी फॉलो करा. आणि आपण आत्तापर्यंत जे काही बोललो त्या सगळ्याचं सार या एका सोप्या समीकरणात आहे. योग्य प्लॅनिंग, प्रचंड संयम आणि स्मार्ट वर्क. ह्या तिघांची बेरीज केली की उत्तर एकच येतं, 100% यश. तर मग आता नकाशा तयार आहे, दिशाही ठरलेली आहे. प्रश्न फक्त एकच उरतो, या रोमांचक प्रवासाची सुरुवात कधी होणार आहे?